मित्रांनो नमस्कार. 6 मार्चला 2026ला फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपल्याला की बजेटमध्ये संजय गांधी निराधार अंतर्गत येणारे जेवढे पण उमेदवार आहेत जसे दिव्यांग, विधवा, निराधार, पेन्शनधारी, कॅन्सर पेशंट्स, एड्स पेशंट्स आणि 35 वर्षावरील अविवाहित महिला ह्यांना जी पेन्शन भेटत आहे त्या पेन्शनबद्दल काही बदल होणार नाही. दिव्यांगांना जी पेन्शन दिली आहे 2,500 ती त्यांना मिळणारच, परंतु विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि घटस्फोटित महिला, 35 वर्षावरील अविवाहित महिला आणि इतर जे निराधारमध्ये येतात त्यांना फक्त 1500 पेन्शन मिळणार, त्यावर त्यांना पेन्शन मिळणार नाही. जर आपल्याला कोणी जर सांगितलं ते चुकीची बातमी आहे, कारण त्यांनी म्हटलं आहे की शासनाच्या बजेटच्या वरती करू शकत नाही. तर ही योजना 2027 एप्रिल म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत मार्च एप्रिल 2027 पर्यंत ही चालणार आहे. तर वर्षभरात काही बदल होण्याची आवश्यकता नाही आहे, परंतु दिव्यांगांना 2,500 पेन्शन लागू असणार ही गोष्ट खरी. आणि तुम्ही KYC करा, अपडेट करा किंवा काही डॉक्युमेंट द्या, काही असं ते तिथं काही फार बदल होणार नाही आहे. फक्त इंडियन गॅजेटप्रमाणे 25 वर्षात जे बदल होतो त्या बदलानुसार जर बघितलं गेलं तर असं होऊ शकते की ही जी पेन्शन आहे ती 5,000 पण होऊ शकते, परंतु इंडियन गॅजेट 25 वर्षानंतर चेंज होतो. पहिले झाला होता सन 1950ला, नंतर झाला होता 1975ला, त्यानंतर झाला होता 2020ला. आता 2025 संपलेला आहे. तर दर 25 वर्षात पॉप्युलेशन वाढते, जनसंख्या वाढते, एरिया वाढतो, त्याप्रमाणे त्यांचे वेतन पण वाढते असं इंडियन गॅजेटमध्ये आहे. त्याप्रमाणे ते वाढू शकतो, अन्यथा वाढवू शकण्याची काही आवश्यकता तिथं आहे नाही. आणि जसे आता विधानसभा क्षेत्र आहे आणि लोकसभा क्षेत्र आहे हे पण वाढणार आहेत, कारण जनसंख्या फार झालेली आहे. एक विधानसभा क्षेत्रामध्ये तो आमदार फार लोकांची समस्या सोडू शकत नाही. तर तशी जी प्रणाली आहे की आपलं आता जे आपल्याला 1,500 आणि दिव्यांगांना जे 2,500 जे मिळत आहे त्यात आपलं घर पण निघत नाही, फक्त ते दवाईच्या खर्चा निघतो हे आपण म्हणू शकतो. परंतु जास्त खर्चासाठी आपल्याला कमीत कमी 500 रुपये अनुदान द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनं, हे निर्धारित आहे. परंतु सरकारवर फार बोजा आहे पैशाचा, म्हणजे त्यांना ज्येष्ठ नागरिक पण द्यायला लागते, आम्हाला पण द्यायला लागते, संजय निराधारवाल्याला. अजून लाडकी बहीण योजना ही सुरूच आहे, लाडकी बहीण योजना ती बंद होणार नाही आहे. तर ह्या सर्व योजना अंतर्गत जर आपण गोष्ट केली तर शक्यता नाही आहे की इतर जे पेन्शनधारी आहेत म्हणजे विधवा, वृद्ध नागरिक आणि इतर घटक जे संजय गांधी निराधारच्या अंतर्गत येतात, दिव्यांगांना सोडून त्यांना 1,500च्या वर पेन्शन भेटणार नाही. फक्त दिव्यांगांना 2,500 पेन्शन ती लागू आहे. अजून एक गोष्ट, आपल्या क्षेत्रामध्ये जेवढे पण अविवाहित महिला असणार, 36 वर्षावरील अविवाहित, घटस्फोटित नाही, ते घटस्फोटित त्यांना तर मिळतच आहे, परंतु जी अविवाहित महिला आहे त्यांना पण सरकारद्वारे ते पण संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र आहेत. आपण सरळ तलाठी कार्यालयात जाऊन त्यांचे अर्ज आपण करू शकता, त्यात काही हरकत नाही. अजून ही योजना जी बजेटमध्ये दिलेली आहे महाराष्ट्र सरकारने, तर महाराष्ट्र राज्याने जी योजना दिलेली आहे ही योजना पुढील 2027 मार्च एप्रिलपर्यंत लागू असणार. त्यानंतर काही घटकांमध्ये बदल होऊ शकतो, पेन्शनमध्ये बदल होऊ शकते, ते आपण सांगू शकत नाही. बाकी बच्चू कडू हे आपल्यासाठी सतत लढत आहेत, तर ते काय होते ते तर आपल्याला भविष्यात दिसणारच म्हणणं काय आहे. तर परंतु आपण एवढं म्हणजे कन्फ्यूज नका राहू. मी तुम्हाला सांगत आहे की 2,500 पेन्शन असणार दिव्यांगांना आणि 1,500 असणार जे संजय गांधी निराधार अंतर्गत जे सध्या येत आहेत त्यांना, असं आहे. तर धन्यवाद आपलं. आपण माझे चॅनल बघत राहा. मी एकदम सत्य जानकारी आपल्याला सांगत असतो, कारण मी जी जानकारी तुम्हाला देतो ही बरोबर
तिथं पाहून त्यांनी काय म्हटलं, मुख्यमंत्र्यांनी काय आपल्याला बोललं, त्यांचे नियम प्रणाली काय आहे, हे सर्व समजून घेऊन मी आपल्याला ही जानकारी पुरवत आहे. धन्यवाद. बाकी आपलं सुरक्षित राहा, छान राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अगर छान वाटलं तर लाईकसुद्धा करा, इतरांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.